छान तेल तापलेलं आहे. बघू शकता कसे तिप्पट फुललेले आहे आपले पोह्याचे पापड. खूपच छान झालेले आहेत, बघू शकता. ह्याला आम्ही रंगूड सुद्धा म्हणतात. तर बघू शकता कशी तिप्पट फुललेली आहे. बघू शकता कशी तिप्पट फुललेली आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेले आहेत गॅस वाचून कुकरमध्ये पीठ शिजवून पोह्यांचे पापड. कसे मस्त असे तिप्पट फुललेले आहेत, बघू शकता. आणि साधी सोपी प्रमाणबद्ध रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघू शकता हात लावला की लगेच असं त्याचा भुगा होतोय. इतके छान बनलेले आहेत. प्रमाणबद्ध छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपण आज बनवतोय पोह्याचे पापड. तर हे 4 कप पोहे घेतलेले आहेत. आपण कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत. छान निवडून घेतलेत. आता आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची. वजनी 400 ग्रॅम पोहे आहेत. तर ह्याची अशी फाईन पावडर बनवून घ्यायची. गाळून घ्यायची गरज नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बारीक झालेलं नाही तर गाळून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर सर्व ह्याची पावडर बनवून घ्यायची आपल्याला, राहिलेले पोह्यांची पण. तर आता ही पावडर बनवून झाली. आपल्याला हे मोजून घ्यायचे. तर हे जवळजवळ 2.5 कप पावडर बनलेली आहे पोह्यांची. तर आता हे पापड आपण गॅस वाचवून करतोय, म्हणजे कुकरमध्ये कमी गॅस लागतो. तर त्यासाठी गॅस वाचवण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. आणि झटपट शिजल्या जातं कुकरमध्ये आणि कमी गॅस लागतो. तर त्यासाठी आपल्याला 5 कप पाणी घ्यायचं. 2.5 कप पीठ आहे आपलं पोह्यांचं. आणि जर लागलं पाणी तर आपण काय करायचं, गरम पाणी करून ठेवायचे साईडला आणि मग नंतर उकळी आलेलं पाणी घालायचं. शक्यतो नाही लागणार. आता गॅसवरती ठेवायचं आहे कुकर. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि गॅस चालू केला आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आलेली, त्यामध्ये घालायचे 4 चमचे तीळ, पाऊण चमचा जिरं, ही 1/2 चमचा लाल मिरची पावडर, ऑप्शनल आहे, नाही वापरली तरी चालेल. हे 1 चमचा मीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि अर्धा चमचा पापड खारा. तर आता आपल्याला लगेच ह्याला हटवून घ्यायचे. हे आता वाटतं असं थोडंसं पाणी जास्त आहे, पण पोहे पाणी शोषून घेतात.
छान मिक्स करून घ्यायचे. तर थोडं पाणी कमी वाटतंय म्हणून आपल्याला अजून अर्धा कप उकळी आलेलं पाणी घालायचे आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. आता खूप छान टेस्ट लागते पोह्यांचं पापड आणि आरामशीर वर्षभर मस्त असे टिकतात. सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आपण बिलकुल तेलाचा वापर नाही करणार आहोत. बिलकुल तेलाचा वापर न केल्यामुळे वर्षभर एकदम मस्त राहतात, खराब वास येत नाही त्याला. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याला झाकण लावून घ्यायचं आणि ह्याला झाकण लावून घ्यायचे. फुल फ्लेम करायची आणि 2 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला. तर आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आणि ह्याला एकदा उघडून आपल्याला हलवून घ्यायचे. तर त्यासाठी हलवून घ्यायचे आपल्याला. तर आता ह्याला मिक्स करून घ्यायचे. तर आता ह्याला आपण फुल फ्लेमवरती 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. ह्याला आता झाकण ठेवायचं आणि आपल्याला एकदम लो फ्लेमवरती 15 मिनिट एकदम फ्लेम लो करायची, म्हणजे छान पीठ आपलं वाफून निघणार आहे. आणि ह्याला असं 15 मिनिट शिजवून द्यायचं आहे. मस्त शिजवून घ्यायचे. आता 15 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करायचं आहे. तर आता आपण हा ओला कपडा घेतलाय करून कॉटनचा, त्यावरती अर्ध पीठ काढून घ्यायचे. शिल्लक राहिलेलं पीठ परत कुकरमध्ये तसंच ठेवून द्यायचे आणि ह्याला आता आपल्याला थोडंसं मऊ करायची गरज नाही जास्त, पण असा हात लावून बघायचा, बिलकुल चिकटल्या जात नाही. तर आपल्याला सर्व मिळून ह्याला हटल्याच्या नंतर 2 शिट्ट्या घ्यायच्या फुल फ्लेमवरती आणि 15 मिनिट लो फ्लेमवरती एकदम शिजून घ्यायचे. तर सर्व मिळून 20 मिनिट लागलेले आहेत हटल्यापासून. आणि लो फ्लेमवरती म्हटल्यानंतर गॅस जास्त नाही जळत. सध्या गॅसचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत. पण कसं आहे, ऊन गेल्यानंतर हे पदार्थ बनवता येत नाहीत, त्यामुळे ते सध्याच बनवून घ्यावे लागतील. त्यासाठी कमीत कमी गॅस वापरून बनवण्याचा प्रयत्न करतोय आपण. तर ह्याच्या आता आपल्याला हव्या तशा आकारात गोळ्या बनवून घ्यायच्या, छोटा मोठा पापड जसे बनवायचे तसे. हाताला भाजते खूप. असं चमच्याने काढून घ्यायचं थोडं थोडं.
तर अशाच प्रकारे सर्व गोळ्या बनवून घ्यायच्यात. तर ह्या आपल्या सर्व गोळ्या बनवून झालेल्या आहेत. आता आपल्याला पापड बनवायला घ्यायचे. तर आपण पॉलिथिनचा पेपर अंथरून घेतला आहे आणि आपले किराण्याचे कॅरी बॅग असतात त्याचे हे 2 तुकडे घेतलेले आहेत. त्याला डिंकाचं पाणी लावायचं आहे. डिंक आपला आपण जो डिंक लाडूमध्ये वापरतो तोच डिंक आहे हा. त्याचंच पाणी बनवून घेतलं म्हणजे काय होतं, चिकटलं जात नाही त्यासाठी. आता ह्याच्यामध्ये गोळी ठेवली. तर किंवा हे असं आपल्याकडे पुरी यंत्र असेल तर ह्याने बनवू शकतो पटापट. पेपर आणलं आहे खाली, डिंकाचं पाणी लावलं. अशा प्रकारे पुरी यंत्राने पटापट होतात. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे पापड. तर अशा प्रकारे सर्व पापड बनवून झालेले आहेत. थंड झाल्यामुळे 3-4 उरलेले आहेत पण छान झालेत. 2 दिवस कडक उन्हात वाळून घ्यायचे. 2 दिवस वाळून पोह्याचे पापड तयार आहेत. तर मस्त असे हे तयार झालेले आहेत. आपण कुकरमध्ये शिजवून गॅस वाचवून असं पीठ शिजवलेलं आहे. झटपट होतात. साधी सोपी रेसिपी आहे. आता तळून बघूया. तर आता छान तेल तापलेलं आहे. बघू शकता कसे तिप्पट फुललेले आहे आपले पोह्याचे पापड. खूपच छान झालेले आहेत, बघू शकता. एकदम छान असे तिप्पट फुलत आहेत आणि आपण गॅस वाचवून बनवलेले आहेत, म्हणजे कुकरमध्ये बनवतात हे पोह्यांचे पापड. हे अशा प्रकारे तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे बघू शकता मस्त असे तिप्पट फुललेले आहेत. क्या बात आहे. आणि मस्त असे खुसखुशीत बनतात. हे तोंडात टाकताच विरतात. साधी सोपी रेसिपी आहे. तरी तुम्हाला पापड कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.